नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरती वीर आपलं स्वागत करत आहे मार्गदर्शक अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आज आपल्याला देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्टवर चर्चा करायची आहे किंवा डिस्कशन करायचं आहे। तर सर्वात आधी का विषय हा चर्चेमध्ये आलेला ते समजून घेऊयात। ओके, चला तर सुरू करू आपल्या टॉपिकला। सगळ्यात पहिला व्हाय इन द न्यूज। ओके, रिसेंटली जे युनियन मिनिस्टर होते कोणते, सायन्स अँड टेक या मिनिस्ट्रीचे, त्यांनी ह्या प्रोजेक्टच्या कंप्लीशन बद्दल चर्चा केली आणि त्यामुळे हा देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट हा इश्यू आहे हा चर्चेमध्ये आला। आपल्याला आजच्या सेशनमध्ये या रिव्हर प्रोजेक्ट बद्दल काय पाहायचंय ते समजून घेऊयात। तर सगळ्यात पहिला टॉपिक असणार आहे की फॅक्ट्स। की फॅक्ट्स म्हणजे एक्झॅक्टली ही देविका रिव्हरचं ओरिजिन कुठून होतं, याचं लोकेशन काय आहे, कल्चरल सिग्निफिकन्स याचं किती आहे, हे आपण या की फॅक्ट्स मध्ये समजून घेऊयात। ओके, आणि त्याच्यानंतर आपला दुसरा पार्ट आहे व्हॉट इज द देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट। मग नेमका हा रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण ऍस्पेक्ट बघणार आहोत या प्रोजेक्टचे। त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। आणि जेव्हा रिव्हर रिज्युव्हेनेशनची चर्चा होत असते आणि त्यातील कॉम्प्रिहेन्सिव्ह वेस्ट मॅनेजमेंट बद्दल चर्चा होते, तर ते सॉलिड आणि लिक्विड या दोन्ही प्रकारातील वेस्ट बद्दल आपल्याला इथे चर्चा करावी लागेल। ओके, आणि त्यानंतर तिसरं आहे फायनान्स। ओके, हे तीन ऍस्पेक्ट झाले। फायनान्स म्हणजे केंद्र सरकारचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, राज्य सरकारचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, अदर इन्स्टिट्यूट तिथे पार्टिसिपेट आहेत का, युनियन टेरिटरीजचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल, याबद्दल फायनान्स मध्ये आपण काय करणार आहोत, त्यांचं फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याबद्दल चर्चा करणार। आणि लास्ट वन इज इम्पॉवरिंग कम्युनिटीज थ्रू PRIs। ओके, जे तिथल्या लोकल कम्युनिटीज आहेत त्यांना आपण पंचायत राज इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्यांच्या थ्रू काय करू शकतो, कसं इम्पॉवर करू शकतो, याबद्दल आपण डिस्कस करणार। तर पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा की कशा पद्धतीने आपण हा सब्जेक्ट किंवा हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत। आता सब्जेक्टला सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जी इच अँड एव्हरी UPSC आणि MPSC ॲस्पायरंटनं केलेलीच असावी, ती म्हणजे सिलेबस ॲनालिसिस। सो ह्या गोष्टी कुठे इन्क्लूड होतात, कोणत्या सब्जेक्टमध्ये येणार, हे आपल्याला कशातून कळतं, सिलेबस ॲनालिसिसमधून। आणि म्हणूनच मार्गदर्शक अकॅडमीने सिलेबस ॲनालिसिसचा एक विशेष कोर्स तयार केलेला आहे, ज्याची प्राइस फक्त 199 रुपये आहे। पण जर तुम्ही सेल्फ स्टडी करताय किंवा तुम्ही कुठेही कोचिंग सुद्धा जॉईन केलेलं असू द्या, तुम्ही आधी प्रिपरेशन करत असाल किंवा सध्या नवीन सुरू केलेला असू द्या, सगळ्यांसाठी हा सिलेबस ॲनालिसिसचा कोर्स काय आहे, इम्पॉर्टंट आहे। म्हणजे एक्झॅक्टली आपलं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे ते कुठून कुठेपर्यंत न्यायचंय, आपले कोणते टॉपिक क्लिअर झालेले आहेत हे त्याच्यामध्ये कळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला फक्त सिलेबसच्या PDF नाही मिळणार, तर इंग्लिश मराठी PDF, आणि तेही साध्या सोप्या भाषेत सरांनी तुम्हाला एक्सप्लेन करून व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी तो कोर्स काय होईल, खूप मोठं एक इम्पॉर्टंट पाऊल असेल। आणि आपल्या कोर्सचं नाव सुद्धा तसंच असणार, फर्स्ट स्टेप म्हणजेच पहिलं पाऊल। तर नक्की मित्रांनो व्हिजिट करा आपल्या फर्स्ट स्टेप किंवा पहिलं पाऊल या कोर्सला। ओके, चला आता आपल्या इश्यूला आपण सुरुवात करूयात। सगळ्यात आधी की फॅक्ट्स आपण पाहत आहोत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज मीन बाय रिव्हर रिज्युव्हेनेशन। आधी त्या गोष्टीला मी इथं क्लिअर करते आणि मग आपण काय करूयात, आपल्या या टॉपिकला सुरुवात करूयात। तर रिव्हर रिज्युव्हेनेशनचा अर्थ काय होतो की नद्यांचं पुनरुज्जीवन करणं। आता दोन गोष्टी येतात, एक तर नद्यांचा फ्लो जो आहे, नॅचरल फ्लो, तो तसाच मेंटेन करणं, आणि दुसरं म्हणजे पाणी जे आहे नद्यांचं ते काय करणं, क्लीन करणं किंवा क्लीन ठेवणं। करणं म्हणजे ठेवणं आलं की व्यवस्थित मेंटेन करा, म्हणजे जी नॅचरल इकोसिस्टम आहे त्या रिव्हरची जशी पूर्वी होती तशीच तिला आता तुम्ही तयार करणं। मग आर्टिफिशियली म्हणजे काय, तर काही पावलं उचलून तुम्ही तशी करू शकता, बरोबर की नाही। सो ते आपल्याला इथे नद्यांचं पुनरुज्जीवन याच्यामध्ये इन्क्लूड होतं। म्हणजे नद्या आता प्रदूषणामुळे बरेचसे इफ्लुएंट वगैरे आपण बघतोय की नद्यांमध्येच जातो, ज्या इंडस्ट्रियल वेस्ट असेल, आपलं सीवेज असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, सगळं काही थ्रो होतं नद्यांमध्ये। आणि नद्या काय होतात, भरून जातात, सेडिमेंट, तो कचरा सगळा काही साचून जातो आणि ह्या नद्यांचे फ्लो पण बंद होतात। त्या एकदम नाल्यासारख्या किंवा एकदम दलदलीचा प्रदेश जसा असतो तशा एका ठिकाणी जमा होऊन राहतात। ती वॉटर बॉडी जी आहे ती पूर्ण, जी नॅचरल इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे कोलॅप्स होते। आणि ही परिस्थिती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे। आणि ह्या परिस्थितीपासून सुटकारा मिळून आपल्या ज्या पूर्वीच्या स्वच्छ अशा नद्या आहेत त्या तशाच क्रिएट करण्याच्या उद्देशाने आपली जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आहे तिने एक पाऊल उचललं।
19,000 करोड रुपयांचा एक प्रोजेक्ट इस्टॅब्लिश केला. त्याला रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट म्हणून नाव दिलं. आणि सुरुवातीला यामध्ये 13 नद्या, ज्या देशातील महत्वाच्या अशा 13 नद्या आहेत, त्या नद्यांना इथं काय केलं, इन्क्लूड केलं. ओके, सो अशा पद्धतीने ह्या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामधूनच नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लिनिंग गंगा रिव्हर एक क्रिएट केला गेला. आणि क्लीन गंगा मिशन हे सगळ्यांनाच तुम्हाला माहित असेल, ते सुद्धा इस्टॅब्लिश झाले. आणि तेव्हापासून काय केलं, गंगा क्लीन ठेवायला आपण काही स्टेप्स उचलल्या. आता ते जसं गंगा क्लिनिंगसाठी होतं, नमामि गंगे मिशन म्हणा किंवा क्लीन गंगा मिशन म्हणा, नॅशनल ॲक्शन प्लॅन डेव्हलप केला गेलेला. आणि ते करण्याचं कारणही तसंच होतं, कारण गंगा ही खूप आपली सॅक्रेड रिव्हर मानली जाते. आपल्या देशभरामध्ये आपण गंगेला देवीप्रमाणे पूजन करतोय. आणि अगदी तशाच बऱ्याचशा रिव्हर आहेत ज्यांना आपण काय म्हणतो, देवता मानत आलेलो आहेत आपल्या धार्मिक प्रथा परंपरांमध्ये. आणि त्याचपैकी एक ही देविका रिव्हर. आता तिच्याबद्दल समजून घ्यायच्या आधी आपण काय करूयात, छोटंसं एक त्याचं लोकेशन आहे ते आपण समजून घेऊया. तर ही जी ब्लू कलरची इथे लाईन दिसत आहे, ही काय आहे, देविका रिव्हर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हा गुगल मॅपवरून घेतलेला मॅप आहे. तुम्हीही जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला समजून जाईल. आता इथे तिचं लोकेशन आहे. ओके, तर आता ह्याचं ओरिजिन वगैरे जे आहे, त्याचं कल्चरल सिग्निफिकन्स काय आहे, याच्याबद्दल आपण समजून घेऊया. ओके, सो सुरुवातीला ओरिजिन इथं आपण पाहतोय. हिली जो शुद्ध महादेवचं टेम्पल आहे, तर उधमपूर डिस्ट्रिक्टमध्ये हिली रिजनमध्ये हे एक टेम्पल आहे. आणि जम्मू अँड काश्मीरचा हा उधमपूर हा काय आहे, भाग आहे. आणि तिथे आपल्याला ही पाहायला मिळते. ओके, आता फ्लो तिचा जो आहे तो वेस्टर्न पंजाब पासून मर्ज कुठे होते, ती रावी रिव्हरला. ओके, इथे मी एक काय केलेलं आहे, मॅप सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेला आहे. आता हे एन्शियंट टाइमचा किंवा पहिल्यापासून चालत आलेला हा मॅप आहे, ओल्ड मॅप तुम्हाला दिलेला आहे. तर आपण मॅप बघितलेला आहे. आणि आता आपण जाणून घेऊयात ह्या रिव्हरचं ओरिजिन कुठे होत आहे. ओके, ओरिजिन जे आहे ते उधमपूर डिस्ट्रिक्ट जे आहे जम्मू आणि काश्मीर, तिथे हिचं ओरिजिन आहे. तिथे एक शंकराचं म्हणजेच महादेवाचं एक मंदिर आहे, त्याला आपण शुद्ध महादेव टेम्पल असं म्हणतोय. आणि त्या ठिकाणी हिचं काय झालेलं आहे, ओरिजिन झालेलं आहे. हिचा फ्लो जर बघायला गेला तर टुवर्ड्स वेस्टर्न पंजाब, जो नाव पाकिस्तानमध्ये आहे. आणि आता ती मर्ज कुठे होते, रावी रिव्हर येथे मर्ज होते. ओके, सो आता ह्या मॅप मध्ये आपल्याला हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला मॅप क्लिअर पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आहे सिंधू हे नाव. सिंधूलाच आपण काय म्हणतो, इंडस, हे समजून घ्या. ओके, इंडस. त्याच्यानंतर वितास्ता, हिला आपण काय म्हणणार, झेलम. त्याच्यानंतर आस्किनी, हिला काय म्हणणार आपण, चेनाब. देन पुरुषनी, ही काय आहे, रावी. आणि शतुद्री ही रिव्हर काय आहे, सतलज. तर अशा पद्धतीने ह्या काय आहेत, इंडस आणि तिच्या ट्रिब्युटरीज आहेत, ज्यांची एन्शियंट नेम आणि आत्ताचे करंट नेम्स हे तुम्हाला मी काय केलेलं आहे, दोन्हीही इथे सांगितलेलं आहे. आता हे पुराणिक नाव आहेत. आणि आता नवीन नावाने साहजिकच आपल्या मॅपमध्ये ही नावं नाही आहेत. आपल्या मॅपमध्ये कोणती दिसतील, इंडस, झेलम, चेनाब, रावी आणि सतलज ही नावं आपल्याला दिसतील. आणि ह्यांचाच आपल्याला काय करायचं आहे, ह्याच नावांना आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे जेव्हा तुम्ही जॉग्राफी शिकाल किंवा तुम्ही असं कोणतेही इश्यू स्टडी कराल. पण तुम्हाला ओल्ड नेम सुद्धा माहीत पाहिजेत. कदाचित होऊ शकतात मॅच द पेअर्स मध्ये वगैरे ह्या अशा गोष्टी येऊ शकतात. ओके, आता हिचं कल्चरल सिग्निफिकन्स काय आहे. द रिव्हर होल्ड्स रिलिजियस सिग्निफिकन्स. इट इज रिव्हर बाय हिंदूज ॲज अ सिस्टर ऑफ रिव्हर गंगा. जे आपण म्हणतो की आपले शंकर महादेव आहेत, यांच्या जटांमधून जी गंगा वाहते, ओके, तिची ही कोण आहे, बहीण आहे, असं हिंदू रिलिजन मध्ये हिला कन्सिडर केलं जातं किंवा असं इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी देविका रिव्हर आहे, असं मानलं जातं की ती मॅनिफेस्टेशन आहे गॉडेस पार्वतीचं. कशासाठी, तर एक मदर देश हा प्रदेश आहे, त्या प्रदेशातील लोकांना तिचा बेनिफिट मिळावा म्हणून पार्वती ज्या आपल्या शंकर महादेवांच्या वाईफ आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, हिला मॅनिफेस्ट केलेलं आहे. आणि म्हणून ही रिव्हर इथं ओरिजिन झालेली आहे, असं सुद्धा काय आहे, मान्यता अशा समाजामध्ये प्रचलित आहेत. ओके, आता हे रिव्हर रावी आणि रिव्हर चेनाब यांच्यामध्ये आहे. इथं आपण पाहिलं की इथे काय आहे, चेनाब आहे आणि इथं काय आहे, रावी आहे.
यांच्या मध्ये काय होतीये, ही देविका रिव्हर जी आहे ती वाहते. आणि जर तुम्हाला इथे बघायलाही मिळेल की असं काय आहे, कोणता प्रदेश, हे बघा इथे मी वेगळा पेन यूज करते म्हणजे तुम्हाला हायलाइट होईल या मॅप मध्ये. मदरा हा प्रदेश आहे. इथं काय होते, ही देविका रिव्हर जी आहे ती आपल्याला फ्लो झालेली पाहायला मिळते. या प्रदेशातील लोकांना बेनिफिट व्हावं म्हणून त्या काळामध्ये माता पार्वतीने काय केलेलं होतं, या रिव्हरचं मॅनिफेस्टेशन केलेलं होतं की अशी एक नदी असावी, जेणेकरून नदी असेल तर आपण एन्शियंट पासून तुम्ही हिस्ट्री वगैरे शिकत असाल की पूर्णपणे सिव्हिलायझेशन आहेत किंवा लोक आहेत, ही लोक कुठे राहिलेली आहेत, नद्यांच्या तीरावरच वसलेली की नाही. अगदीच आपल्या मानव जातीची सुरुवात जी आहे ती नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झालेली आहे. आणि म्हणून ह्या नद्यांचं महत्व काय आहे, पूर्वीपासून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आपण इम्पॉर्टन्स देत आहोत आणि देण्यासारखंही भाग आहेत ते आपल्या पर्यावरणाचा. ओके, तर याच्यामध्ये आता आपल्याला दुसरा पॉइंट स्टडी करायचा आहे, व्हॉट इज देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट. आता द देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट जो आहे तो आता कंप्लीट व्हायला आलेला आहे. कधी, ऑगस्ट 2023 हा सुरू झालेला 2019 मध्ये. तर जवळपास हा आता कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे आणि याच्यात चांगल्या प्रोग्रेस केलेल्या आहेत की जे बरेचसे इकोलॉजिकल आणि कल्चरल व्हायटॅलिटी जी आहे आपली ती आपण काय केलेली आहे, प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही पॉइंट सब टॉपिक्स आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. याचा एम काय आहे, ओके, याचा एम काय आहे, टू सेफगार्ड द सॅक्रेड देविका रिव्हर्स प्युरिटी आणि हेल्थ. आपण कशासाठी हा प्रोजेक्ट उभारलेला आहे की ही एक सॅक्रेड रिव्हर आहे. ओके, धर्मामध्ये तिचं पूजन केलं जाते आणि अशा रिव्हरला आपण काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. तिचं जे इकोलॉजिकल एन्व्हायरमेंट आहे किंवा तिचं जे काही कल्चर आहे ते तसं प्रिझर्व व्हावं, ह्या उद्देशाने आपण काय केलेला आहे, प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आणि याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे की फर्स्ट असा हा रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट आहे जो नदर्न इंडियामध्ये काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. आपण अगदी आपल्या नॉर्थ मोस्ट रिजन मध्ये सुरू केलेला हा पहिला रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट आहे. हा इनिशिएटिव्ह जो आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, क्लीन गंगा मिशन असेल, नमामि गंगा मिशन असेल, त्याच्यातूनच या प्रोजेक्टसाठी काय मिळालेलं आहे, इन्स्पिरेशन मिळालेलं आहे नमामि गंगा कॅम्पेन मधून. ओके, की असं कॅम्पेन खूप चांगलं याच्याने काय मिळालेलं आहे, लोकांना फायदा झालेला आहे. तिथल्या रिव्हर नॅचरल बॉडीज आहेत त्या मेंटेन झालेल्या आहेत आणि त्यामुळे हाही एक प्रोजेक्ट, तसाच एक प्रोजेक्ट काय व्हावा, नॉर्दर्न रिजन मध्ये सुद्धा हा इस्टॅब्लिश व्हावा आणि त्याच्यासाठी काय केलेलं, याच्यातून इन्स्पायरेशन घेतलेलं आणि पाऊल उचललं. ओके, आता याच्यामध्ये वर्क काय काय आहे. द वर्क ऑन द प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड, कधी स्टार्ट झालं, 2019 मध्ये, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन जो आहे NRCP, याच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. ओके, म्हणजे 2019 ला प्रोजेक्ट सुरू झाला. कधी, 2019, आणि 2023 ला तो पूर्ण होतोय, बरोबर. सो अशा पद्धतीने जवळपास 4 वर्षामध्ये या प्रोजेक्टचं काय झालेलं आहे, कम्प्लिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो प्रोजेक्टची सुरुवात कधी, 2019. कशाच्या अंतर्गत येतो, नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन अंतर्गत हा प्रोजेक्ट येणार. ओके, आणि एंड म्हणजे पूर्णपणे प्रोजेक्टचं कम्प्लिशन कधी झालं, 2023 मध्ये. ह्या बेसिक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. याच्या पुढे आपल्याला पाहायचंय की हा प्रोजेक्ट जो आहे याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार. प्रोजेक्ट मध्ये बघा, सगळ्यात पहिल्या तर जी घाट म्हणजे काय, जिथं लोक आंघोळ वगैरे करतायत, जी धार्मिक कार्यासाठी गेलेली आहेत, ती लोक स्वतः स्नान करतात किंवा क्लीन होतात, त्या प्रदेशाला आपण काय म्हणणार, घाट असं म्हणणार. ओके, जो रिव्हरच्या नदीच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळतो. त्या घाटावरची जी इन्क्रोचमेंट आहे, एकतर बाथिंग घाट्स जे आहेत ते आधी क्लीन ठेवणं, व्यवस्थित मेंटेन करणं, त्यांना काय करायचं, डेव्हलप करायचं. आणि दुसरं म्हणजे इन्क्रोचमेंट जी झालेली असेल ती रिमूव्ह करायची. म्हणजे बरेचसे लोक छोटे छोटे शॉप्स क्रिएट करतात किंवा आपला बिझनेस एक तिथं चालू होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, कचरा वगैरे, गर्दी, या गोष्टी होतात. तर त्या काय केली पाहिजे, ती इन्क्रोचमेंट झाली ना नदीच्या तीरावर, ती इन्क्रोचमेंट काय करणं, कमी करून टाकणं. आणि दुसरं म्हणजे नॅचरल वॉटर बॉडीज आहेत त्यांना काय करायचं, रिस्टोर करायचं आणि कॅचमेंट एरिया जो आहे तो डेव्हलप करायचा. आता नॅचरल वॉटर बॉडी म्हणजे काय, तर ही नदी किंवा तो प्रदेश जिथे तिथं नॅचरल तिचं कॅचमेंट एरिया, म्हणजे नदीचं हे जे पूर्ण एक म्हणतो नाही का, मराठीमध्ये त्याला पर्टिक्युलर मला वर्ड आठवत नाहीये, पण पूर्ण नदीचा प्रवाह जो आहे तो किती
जास्तीत जास्त असू शकतो. म्हणजे उन्हाळ्यात आता आपण बघतो की नद्या कमी झालेल्या असतात आणि पावसाळ्यात त्यांची काय होतं, पाण्याची पातळी वाढते. तर हा जो पाण्याची पातळीचा एरिया आहे, जो कॅचमेंट एरिया आहे, केवढी जास्त नदी विस्तारित होईल त्याला आपण काय म्हणू, कॅचमेंट एरिया. तर हा जो पूर्ण समजा नदी उन्हाळ्यामध्ये एवढीच आहे पण ती पावसाळ्यामध्ये इतकी होते, तर हा तिचा काय झाला, पूर्णपणे कॅचमेंट एरिया झाला. ओके, तर हा कॅचमेंट एरिया जो आहे तो सुद्धा काय करणं रिस्टोर करणं, म्हणजे त्या पद्धतीने त्याला मेंटेन ठेवणं, जेणेकरून तिथं जे अननेसेसरी इन्क्रोचमेंट आहे त्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही. आणि दुसरं म्हणजे वॉटर बॉडी जे आहेत त्यांना नॅचरल मेंटेन करणं, जशा आहेत तशाच त्यांना काय करणं, रिस्टोर करणं, मेंटेन करणं, त्यांची डेव्हलपमेंट इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट. असं डेव्हलपमेंट म्हणजे आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती नाही, तर काही अशा इकोसिस्टम आहेत त्यांना तसंच प्रिझर्व करणं, हा इथं डेव्हलपमेंटचा तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार या रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्टमध्ये ते आपण पाहूयात. कन्स्ट्रक्शन ऑफ 3 सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ही खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. सिवेज आपण कशाला म्हणतो, जे काही आपला ड्रेन, घरातून आपल्या टॉयलेट थ्रू वगैरे डोमेस्टिक जे काही कचरा निघतो, जो काही सांडपाणी ज्याला मराठी मध्ये म्हणू, हे सांडपाणी जे आहे त्याला काय करणं, एक प्रकारे इथे फिल्टर करण्यासाठी किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट घेण्यासाठी, म्हणजे जेणेकरून जेवढे हानिकारक गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथं अवॉइड करता येऊ शकतात. जो हानिकारक गोष्टी आहेत त्या काय राहतील, सपोज एक असं टँक किंवा असं एक आउटलेट आहे, इथे आपण काय केलं, इथे सिवेज ट्रीटमेंट केलं आणि मग जर ते नदीत सोडतोय तर हानिकारक पदार्थ काय होतील, अवॉइड होतील नदीच्या पाण्यात जाण्यापासून, आणि काय होईल, प्रोटेक्शन होऊन जाईल त्या नदीच्या पाण्याचं. आणि याच्यामुळे प्रदूषणाची मात्रा सुद्धा काय होईल, कमी होईल. कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषित जर गोष्टी किंवा प्रदूषण जे असेल तर आपल्याला वाटतं की एअर पोल्युशन आहे, पण तसं नाहीये. भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात डिझिजेस वगैरे आउटब्रेक कशामुळे होतात, पाण्यामुळे. आणि पाणी प्रदूषण ही मोठी समस्या आहे भारतामध्ये. ओके, याच्यानंतर सेवरेज नेटवर्क जे आहे ते 129.27 किलोमीटरचं उभारणं. ओके, हे जे पूर्णपणे सिवेज साठीची पाईपलाईन वगैरे जे आहे यांचं कन्स्ट्रक्शन आलं त्यात. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ 2 क्रिमेशन घाट. क्रिमेशन म्हणजे काय, तर जिथे मृत्यू झाल्यानंतर ज्या काही प्रक्रिया प्रोसेस केली जाते त्याला आपण काय म्हणणार, क्रिमेशन म्हणणार. जिथं जाळलं जातं, आपल्या हिंदू धर्मामध्ये जाळलं जातं, तर इतर धर्मांमध्ये काही ठिकाणी पुरलं जातं, बरोबर की नाही. काही मध्ये वेगवेगळ्या म्हणजे अशा विधी आहेत. तर इथं काय आहे की हे क्रिमेशन जे आहेत, क्रिमेशन घाट, ते 2 डेव्हलप करणं, जेणेकरून त्याच ठिकाणी काय होईल, पूर्णपणे त्या विधी पार पडतील. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ फेन्सिंग अँड लँडस्केपिंग. फेन्सिंग झालं तर जी इन्क्रोचमेंट आहे तिच्यापासून काय मिळेल, सुरक्षा मिळेल, इन्क्रोचमेंट होणार नाही, आणि ही खूप काय आहे, चांगली गोष्ट आहे. तर फेन्सिंग अँड लँडस्केपिंग. त्याच्यानंतर स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट. इथे हायड्रो पॉवर प्लांट सुद्धा छोटासा उभारायचे, जेणेकरून आणखी जास्त काय होईल, इम्प्रूव्हमेंट, डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे 3 सोलार पॉवर प्लांट्स. 3 सोलार पॉवर प्लांट सुद्धा इथं उभारायचे. कारण तुम्ही हायड्रो पॉवर साठी सुद्धा काय करणार, पाण्याचं नॅचरली आपण काय, याच्यातून प्रदूषण होणार का, नाही. पाणी काय केलं जातं, एक पाण्याचा फ्लो जो आहे तो वापरला जातो इथे. आणि इथे सोलार पॉवर प्लांट मध्ये काय, तर जी रेडीमेड आपल्याला सनलाईट मिळते त्यांचा वापर करून हे प्लांट असणार. म्हणजे सगळं काही कसं असेल, इको फ्रेंडली वेने आपल्याला कम्प्लीट आत्ताच्या जो पण आपण लाईफस्टाईल जगतोय त्याला इको फ्रेंडली वेने जगणं, आणि त्याच्यासाठी जे पण आपण हे काही गार्बेज क्रिएट करतोय, जे काही इफ्लुएंट्स आहेत किंवा जे काही आपले डोमेस्टिक सिवेज वगैरे आहे यांचं काय करणं, व्यवस्थापन करणं. याच्यासाठी ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ह्या तुमच्यासाठी काय आहेत, महत्वाच्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. सो हे पॉइंट तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. काय काय, एकतर 3 सिवेज प्लांट आहेत, सेवरेज नेटवर्क उभारणं आहे, त्याच्यानंतर 2 क्रिमेशन घाट आहेत, फेन्सिंग अँड लँडस्केपिंग आले याच्यामध्ये, हायड्रो पॉवर प्लांट्स आले, आणि सोलार पॉवर प्लांट्स आले. या गोष्टी याच्यामध्ये काय होतात, इन्क्लूड होतात. आणि याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे की ऍस्पेक्ट काय काय आहेत देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्टचे. तर 4 ऍस्पेक्ट आपल्याला इथे पाहायचे. त्यापैकी पहिला आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह वेस्ट मॅनेजमेंट. ओके, कॉम्प्रेहेन्सिव्ह वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये एक लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट येणार आणि दुसरं काय येणार, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट येणार.
ओके, तर आता लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्याचा फोकस काय असणार, लिक्विड वेस्टवर असणार. लिक्विड वेस्ट म्हणजे काय, कशाला म्हणू आपण, घरातलं जे ड्रेन आहे, पूर्णपणे ड्रेनेज आहे, त्याला काय म्हणू आपण, लिक्विड वेस्ट. जो डायरेक्ट कुठे जाणार, ड्रेनेज सिस्टम नदीला जाऊन मिळते. देन इंडस्ट्रीज आहेत, त्यांचं जे वॉटर इफ्लुएंट आहे त्याला आपण काय म्हणणार, लिक्विड वेस्ट, बरोबर की नाही. तो सुद्धा कुठे जाऊन मिळतोय, नदीला. तर हे जे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे हा पहिला फोकस ठेवला गेला. याच्यासाठी आपल्याला उभारावर काय लागेल, तर नेटवर्क ऑफ पाईप्स अँड मॅनहोल्स कनेक्टिंग हाऊस होल्ड्स. ओके, नेटवर्क ऑफ पाईप्स हे तर अवेलेबल आहे, हे इझिली होऊ शकते. मॅनहोल्स बऱ्याच ठिकाणी काय दिसतं आपल्याला की मॅनहोल्सची कमतरता, त्याच्यामुळे पाणी तुंबून जाणं, घाण जमा होणं आणि तोच फ्लड कुठे येऊन जातो, शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मॅनहोल्स म्हणजे काय, तुम्ही रस्त्यामध्ये असे जे गोल काहीतरी याचे अगदी लोखंडाचे हे बघितलेले असतील, छोटेसे डोर जे ओपन करून लोक काय करतात, याच्यातून ह्याला ओपन करून ह्याच्यातून कचरा काढत असतात, बरोबर की नाही. तो एक महत्वाचा इश्यू आहे हा पण आपल्याला UPSC मध्ये स्टडी करायचे. मॅनहोल्स आणि त्या लोकांचे जे पण काही हायजीन पाळतात की नाही, एक मोठा डिस्कशनचा टॉपिक आहे. ओके, तो स्वतंत्ररित्या आपण पाहूयात. याच्यामध्ये आपल्याला हे इस्टॅब्लिश करायचे काय काय, पाईप्स अँड मॅनहोल्स. लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट हा फोकस आहे आणि तो फोकस कंप्लीट करण्यासाठी पाईप आणि मॅनहोल्स क्रिएट करायचे. त्याच्यानंतर याचं प्रायमरी गोल जे आहे ते इन्शुअर द इफिशियंट डिस्पोजल ऑफ लिक्विड वेस्ट, प्रिव्हेंटिंग पोल्युशन अँड मेंटेनिंग द रिव्हर सँक्टिटी. जे आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे की रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्टमध्ये या गोष्टींना आपण काय करणार आहोत, विचारात घेणार आहोत. आणि इथं काय, इफिशियंट डिस्पोजल ऑफ लिक्विड वेस्ट. हे जे लिक्विड वेस्ट आहे, घरातून निघणारे जे सिवेज आहे, याचं इफिशियंट काय करणं, डिस्पोजल करणं. आणि साहजिकच आपण इन्क्लूड्स काय काय इन्क्लूड होतं त्यामध्ये काय बघितलेलं, सिवेज टँक होणार की नाही, त्या इथे हेल्पफुल ठरणार की नाही, हे पहिली गोष्ट आपल्याला अचीव करण्यासाठी. सेकंड आहे प्रिव्हेंटिंग पोल्युशन, त्यामुळे ऑब्व्हियस पोल्युशन पण काय होणार, प्रिव्हेंट होणार. इन्क्रोचमेंट आपण हटवणार असं बघितलेलं, त्याच्यातून पण प्रिव्हेंट होणार पोल्युशन, बरोबर की नाही. आणि थर्ड वन काय आहे, मेंटेनिंग द रिव्हर सँक्टिटी. आणि हे सगळं जर व्यवस्थित मेंटेन होतंय तर आपण जरी पण प्रगती करत असू तरी ह्या जे एन्शियंट ट्रेडिशन किंवा सँक्टिटी आहे ती काय होईल, मेंटेन होईल. रिव्हरची जी काही एक इमेज आहे किंवा रिव्हरचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य काय होईल, जपलं जाईल. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला ही रिव्हरची सँक्टिटी इथे मेंटेन होताना दिसेल. याच्या पुढचं आहे कॉम्प्लिमेंटरी सॉलिड वेस्ट. आता याला कॉम्प्लिमेंटरी का म्हटलंय, व्हेन आपण रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट स्टडी करतो किंवा जे वॉटर पोल्युशन साठी आपण बीट करण्यासाठी उभी किंवा घेतलेली जी पावलं आहेत ती आपण स्टडी करतो, तर त्यावेळेस तिथे लक्षात काय येतं की आपलं जनरली लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, पण इथं सॉलिड वेस्ट पण आहे. ओके, म्हणून आपण कॉम्प्लिमेंटरी हा असा वर्ड वापरलेला आहे. ओके, आता इन ॲडिशन टू लिक्विड वेस्ट द प्रोजेक्ट ऑल्सो इनकम्पासेस द क्रुशियल ॲस्पेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ऑब्व्हियस याच्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करावंच लागणार आहे, कारण नदी आहे, तिथं पवित्र मंदिर आहे, याचा अर्थ आपल्याला तिथं काय करावं लागेल, एक काळजी सुद्धा घ्यावी लागेल की ज्याच्यामध्ये आपण काय करू, हे सॉलिड वेस्ट निर्माल्य वगैरे जे आपण म्हणतो, किंवा समजा टुरिस्ट जात आहेत आणि टुरिस्ट लोक बराचसा कचरा टाकतात, तर ह्या कचऱ्यापासून आपल्याला काय करता येईल, संरक्षण मिळवता येईल. ओके, आता याच्यामध्ये आणखी काय होतं, इट इन्क्लुड्स द रिस्पॉन्सिबल कलेक्शन, डिस्पोजल अँड मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट मटेरियल्स. याच्यामध्ये काय होणार, सगळ्यात आधी तर कलेक्ट करणं. आता प्लास्टिक बॉटल्स झाल्या, प्लास्टिकचे इतर डब्बे वगैरे झाले जे जेवणासाठी वापरले असतील, त्याचं आपण काय करणार, कलेक्शन करणार, त्याला डिस्पोज करणार व्यवस्थित तिथली जी पण सिस्टम असेल तिथे काय करणार आपण, हे डिस्पोजल सिस्टम त्याच्याकडे आपण हे हँडओव्हर करून देणार. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट मटेरियल जनरेटेड बाय लोकल कम्युनिटीज. आणि लोकल कम्युनिटीज कडून काय सॉलिड वेस्ट जनरेट होतं त्याचं सुद्धा काय करणं, मॅनेजमेंट करून घेणं. कोणाकडून, तिथल्या लोकल्स कडून, की कशामुळे नदीमध्ये प्रदूषण हे सॉलिड वेस्ट जमा होते, तर रिझन काय असणार आहे, निर्माल्य वगैरे, तर त्या गोष्टी काय करू शकतात, अवॉइड होऊ शकतात. देन थर्ड आहे प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज इसेन्शियल फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड मेंटेनिंग द ओव्हरऑल हेल्थ ऑफ द रिव्हर अँड हर सराउंडिंग. ओके, आणि तिच्या अँड इट्स सराउंडिंग. अशा पद्धतीने तिच्या आजूबाजूच्या सराउंडिंगला आपण ह्या सगळ्या गोष्टीतून काय ठेवू शकतो, क्लीन ठेवू शकतो, तिथल्या एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन आपण रोखू शकतो.
आता तुम्ही म्हणाल की नेमकं काय काय येणार इथल्या एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मध्ये. आता एका नदीमध्ये जर प्रदूषण होतंय, मग ते सॉलिड आणि लिक्विड वेस्ट दोन्हींचं असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, पाणी खराब झाले, याचा अर्थ तिथले जे मरीन्स आहेत, गोड्या पाण्यात राहणारे जे सजीव आहेत, त्यांच्यावर काय होणार, हानी पोहोचणार त्यांना सुद्धा, कारण ते सर्वाइव्ह नाही करू शकणार पोल्युटेड याच्यामध्ये. समजा इथं आपण ह्या रूम मध्ये आहोत, तुम्ही जिथे कुठे हा व्हिडिओ बघत असाल, त्या रूम मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण समजा जास्त झालं, काही गॅसची टाकी आहे कार्बन डायऑक्साईड, आणि ते काय झालं, लीक झालं, तर तिथे त्याचं प्रमाण जास्त झालं, तर साहजिकच आपण गुदमरायला लागणार की नाही. आणि ही परिस्थिती आपल्याला काय होते, पाहायला मिळते. तर तिथे सुद्धा काय होणार, त्या जे जीव जीव वाढतायत, जे गोड्या पाण्यात जीव आहेत, त्यांच्यावर सुद्धा काय होणार, परिणाम होणार. मग हे याच्यामुळे एन्व्हायरमेंटल जे आहे तिथलं ते डिग्रेड होऊ लागतं. तर याला काय करायचंय, मेंटेन करायचंय की तिथले जे काही अशा प्रजाती सुद्धा असतात ज्या काय आहेत, इंडेमिक आहेत, तर त्यांचं सुद्धा काय होतं, संरक्षण होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे काय आहे, महत्वाचा असा मॅनेजमेंट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. एक आज झालं आपलं पहिलं लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, आणि दुसरं आपण पाहिलं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. पुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे या प्रोजेक्टच्या फायनान्स बद्दल. आता या प्रोजेक्टला फायनान्स कुठून मिळालेलं आहे, तर जे इन्व्हेस्टमेंट आहे ते 190 करोड रुपयांची इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये असणार आहे. आणि ती मिळाली कुठून, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी किंवा स्टेट यांचं 90-10 असं काय आहे, रेशो आहे. ओके, 90-10 या रेशोने आपल्याला हे मिळालेलं आहे. हे जणू काही एक म्हणतो नाही का, खूप मोठं असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे इथं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे इम्पॉवरिंग कम्युनिटीज थ्रू PRIs. ओके, आता PRIs म्हणजे काय, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. ओके, पंचायत राज इन्स्टिट्यूशन जे आहेत याच्यामध्ये क्रुशियल रोल कसा प्ले करतात, तर इन्शुअर करून की प्रोजेक्टचं सक्सेस आहे की नाही, ग्रासरूट लेवलला त्यांना काय होतं, माहिती मिळते. आता जनरली हे विलेज मध्ये असणारी ही रिव्हर आहे, तर साहजिकच तिथं ग्रामपंचायत आली, आणि ग्रामपंचायत इज पार्ट ऑफ पंचायत राज सिस्टम. सो तिथं आपल्याला काय बघायला मिळेल की ह्या लोकल लोकांकडून आपल्याला लाईव्ह इन्फॉर्मेशन मिळेल की प्रोजेक्ट सक्सेसफुल झालाय की नाही, ती जी रिव्हर आहे देविका ती क्लीन झालेली आहे की नाही. आणि दुसरा पॉइंट आहे द इन्व्हॉल्वमेंट ऑफ PRIs इन्हान्स कम्युनिटी एंगेजमेंट, फॉस्टर ओनरशिप अँड प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस. साहजिकच हे लोकल लोक आपल्या मातीशी खूप जुडलेले असतात, बरोबर की नाही. निसर्गाची पूजा वगैरे हे आपण ट्रायबल किंवा विलेज पीपल कडून फार शिकू शकतो. आणि त्यामुळे इथं आपल्याला काय बघायला मिळतात की एक ओनरशिप म्हणजे काय, हा आपला प्रदेश आहे, त्याची आपण काळजी घ्यावी, हा ॲटिट्यूड असणं, बरोबर की नाही. त्याचबरोबर कम्युनिटीज आहेत त्या एकत्र येणार, आणि एकत्र येऊन त्यांचा जो सस्टेनेबल वे ऑफ लिव्हिंग आहे तो आपल्याला सांगून देणार, किंवा तिथल्या प्रदेशामध्ये तो इम्प्लिमेंट करणार. आणि त्यामुळे ही नदी जी आहे क्लीन झालेली ती पुढेही मेंटेन राहणार. म्हणजे असं आहे का, 4 वर्ष काळजी घेतली, तिला क्लीन केली, लिक्विड सॉलिड वेस्ट मॅनेज केला, आणि पुढे त्याच्याबद्दल काहीच नाही करायचं, असं आहे का, नाही. साहजिकच ही काय आहे, निरंतर प्रक्रिया आहे, म्हणजे कंटिन्युटी असली पाहिजे याच्यामध्ये. आणि ही कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात काय करतील, हेल्प करतील. कारण त्यांना एकत्र आणून लोकल्सला याच्यामध्ये पार्टिसिपेट करूनच आपण काय करू शकतो, या गोष्टींचं भविष्यकालीन नियोजन करू शकतो. आणि त्या खूप महत्वाचा इथे रोल प्ले करतात, हे आपल्या लक्षात आलं असेल. ओके, याच्यानंतर तुमच्यासाठी एक टास्क आहे की आता जेव्हा पण तुम्ही असे काही टॉपिक, असे काही इश्यू स्टडी करताय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यावरचे काय करा, बघत चला, आणि कमेंट बॉक्समध्ये ते शेअर सुद्धा करत चला. ओके, तर आजच्या टॉपिक मध्ये आपण काय काय पाहिलं, देविका रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतली. त्याआधी रिव्हर रिज्युव्हेनेशन प्रोजेक्ट काय आहे याबद्दल समजून घेतलं. तिचे की फॅक्टर्स असतील, लोकेशन, ओरिजिन असेल, कल्चरल सँक्टिटी आहे. त्याच्यानंतर या रिव्हर प्रोजेक्ट मध्ये 2019 ते 2023 मध्ये काय काय ऍस्पेक्ट कंप्लीट करायचे होते ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि आता आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.